नगरपालिकेत बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद व्यवस्थित न झाल्याची बाब समोर आली। या पार्श्वभूमीवर काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाल्याची तक्रार करत कामगार युनियनचे अध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची भेट घेतली। या भेटीत कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक यंत्रणा सदोष असल्यामुळे अनेक दिवसांची हजेरी नोंदवली गेली नसल्याचे सांगत ऑफलाईन हजेरी मस्टरची तपासणी करून पूर्ण पगार देण्याची मागणी केली। यावर नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश दिलेत। तसेच बायोमेट्रिक यंत्रणेमधील तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करण्यासाठी IT विभागाला आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान पुढील महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रिक हजेरीनुसारच देण्यात येणार असून यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्याचा पगार काढताना आपण असं निर्देश दिले होते की बायोमेट्रिक स्वरूपातच म्हणजे पूर्ण पगार निघाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बघितलं असता त्याच्यामध्ये आपण काही पंचिंग झालं नाहीये किंवा या सगळ्या टेक्निकल त्रुटी आहेत। आता नक्कीच आता आपण त्यांचा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून आपण सीओशी पण बोलणार आहे मी की ह्या महिन्याच्या पगारामध्ये आपण तात्काळ जी बाकी रजिस्टर्ड असेल म्हणजे जे मॅन्युअली मेंटेन केलेलं आहे त्यानुसार आपण पगार काढावा, पण नेक्स्ट मार्चचा महिन्याचा पगार असणार आहे तो नक्की त्या त्रुटी ज्या आहेत त्या समजून दुरुस्त करून त्यानुसार पगार निघेल हे त्यांना आश्वासन दिलं आहे।